वाह, उत्तम. पहिल्या घासातच कळलं की जुईचे हात म्हणजे सुगरणीचे हात आहेत. खरंच जुई, मस्त झालंय जेवण. थँक्यू काकू. ऍक्च्युली या सगळ्यांनी मला मदत केली ना, म्हणून हे सगळं लवकर लवकर झालं. त्यात संध्या तर होतीच. माझं काय, मी उंटावरून शेळ्या हाकीत होते. भाईसाहेब तुम्हाला सांगते, जुईताईचा मिठाचा हात म्हणजे एकदम परफेक्ट. ना कमी ना जास्त. एरवी माझ्या हाताला मीठ लागलं तर घरात काहीतरी कमी जास्त होईल. जुई, ए जुई. काय काकू? जेवणाच्या परीक्षेत तुला 100 पैकी 100 मार्क. वाह वाह, तुझ्या हाताला चव अशी की जिभेवर रिंगळत राहावी. नेहमी एक वाटी खीर पिणारा मी आज 4 वाट्या खीर माझ्या पोटात जावी. हॅशटॅग 1 नंबर काका. हो हो, मस्त मस्त, 1 नंबर. वा. जुई, इथे ना जुई. ऐक ना जुई, आपण एक सेल्फी घ्यायचा का सगळ्यांचा मिळून? तू आणि आला विथ ऑल फॅमिली. नाही, तुझी आयडिया बरोबर आहे, पण आपण सेल्फी नाही, व्हिडिओ काढायचा विथ ऑल फॅमिली. आणि त्याचं टायटल असेल हम साथ साथ है. लगेच तयारीला लाग. पण काकू रेडी होतील का? अगं मी कन्व्हिन्स करतो ना. बघ, जनरली माणसाच्या मनाला जाणारे मार्ग सगळं पोटातून जातात आणि जुईमुळे आता आईचं पोट तृप्त आहे. सो आय डोंट थिंक की ती नाही बोलेल. पण नक्की ना? अगं तसंही आई तुला हो बोलली आहे ना. ह्याला जा ना, काकूंकडून व्हिडिओसाठी परमिशन घे ना. ओके, ट्राय करतो. आई, आज जुईने पहिल्यांदा आपल्या घरात जेवण बनवलं ना? हो, तेही छान. दिवसभराचा उपास सोडावा तर अशा जेवणाने. वा. अगं म्हणूनच तिला आज आपल्या सगळ्यांसोबत एक व्हिडिओ काढायचा. कसला? अगं ते मी तुला सांगितलं होतं ना, ती ऑनलाईन व्हिडिओज करते. म्हणजे एखादी अशी मेमोरेबल मोमेंट असेल ना, तर ती कॅमेरामध्ये कॅप्चर करते आणि ती ऑनलाईन टाकते नेटवर. किटकट किटकट किटकट. आईसाठी नेटच. आई, करूया ना व्हिडिओ? नको. आधी हात तर धुवून येते, मग चालेल. खुश? मी आलेच फ्रेश होऊन. अंतरा, तू सेटअप रेडी कर. येस. आणि बनी तू मोबाईलच्या कॅमेराचा अँगल वगैरे व्यवस्थित आहे ना, सगळं बघून घे. हो, ठीक. सगळे दिसले पाहिजेत. आलेच मी फ्रेश होऊन. यस. जुई लवकर ये. हॅशटॅग हम साथ साथ है.
किटकोट क्वीन इज रेडी फॉर द व्हिडिओ. साडेसात वाजून गेले म्हणजे अमावस्या संपली. आता मी जर बाहेर गेले आणि कोणी व्हिडिओ सुरू केला तर माझं खरं रूप त्यांना कळेल. मी काय करू काय करू. जुई, अगं लवकर बाहेर ये. सगळ्या व्हिडिओसाठी रेडी आहेत. फक्त किटकोट क्वीनची वाट बघतायत. मला परे कसं सांगू तुला. मी जर व्हिडिओ मध्ये आले ना तर माझी वाट बघणाऱ्यांची वाट लागेल. काय करू मी काय करू. जुई, अगं ये ना. हो जुई, अँगल इज रेडी. येस, हॅशटॅग हम साथ साथ है. बोला मी कुठे उभी राहू. आहे तू तू कुठेही उभी राहा. आम्ही सगळे तुझ्या अवतीभोवती ऍडजस्ट करू. काकू जुई ये ग. हो हो आलेच. परफेक्ट फ्रेम. यार हा बाबा कुठे राहिला. जुई जा. जुई, तुझ्या बाबांचा फोन आहे. अरे बघ ना ते काय म्हणतायत. हा हा काका बोला. काय रे आलाप, घड्याळ आहे का रे घरी? काय? घड्याळ घरी आहे का तुझ्या? किती वाजले जरा बघ घड्याळात. 7:45 झालेत काका. मग जुई आहे का तिकडे? हो. हो हो. इतकी घनदाट रात्र झाली आहे, जुई काय करते तिकडे? हा काय काका, चेष्टा करताय का माझी? हे आलाप, चेष्टा वाटते तुला? चेष्टा वाटते का? चिडलोय मी. मग मला कसली कारण सांगायची नाहीत. जुई आत्ताच्या आत्ता तिथून निघाली पाहिजे. हो काका, ऍक्च्युली ती आलाप, जुई आत्ताच्या आत्ता या क्षणी तिथून निघाली पाहिजे. तुमच्या नात्याला परवानगी दिली म्हणजे काय मनात येईल तसं वागाल की काय? हा, ऐकतोस ना? मला आवडलेलं नाहीये. हा, आणि व्हिडिओ अजिबात करायचे नाहीत. हो काका सांगतो. पण काका तुम्हाला व्हिडिओचं कसं कळलं? मला कसं माहित म्हणजे माझी मुलगी आहे ती. मला कळतं इथे बसून काय करत असेल तिकडे ती. अजिबात व्हिडिओ करायचं नाही. ताबडतोब निघायला सांग तिकडून. पण काका आता ती नेमकं व्हिडिओसाठीच तयार झाली आहे. तुम्हाला नेमकं कळलं कसं? काय आलाप आलाप, अजिबात पुढे बोलायचं नाहीये. जुई आत्ताच्या आत्ता या क्षणी तिथून निघाली पाहिजे. कळलं? हो काका हो. हो म्हणजे आलाप. हॅलो, चलो व्हिडिओ साठी रेडी. जुई जा ना. नको व्हिडिओ. जुई तू निघ. काय रे काय झालं अचानक. अगं जुईचे बाबा चिडलेत आणि आत्ताच्या आत्ता तिला घरी बोलवतात. व्हिडिओला कितीसा वेळ लागतोय. हो लगेच होऊन जाईल ना. अरे बापरे विसरलेच मी. काय. ऍक्च्युली ना माझ्या बाबाचा सुद्धा आज एक जेवणी उपवास आहे आणि मी गेल्याशिवाय तो सोडणारच नाही. पण काका तर सकाळी नाश्ता करत होते. अंतरा तो उपवास ना सकाळी 11 नंतर धरतात. जुई तू ताबडतोब जा. असं उपवासाचं कोणाला तात्काळ ठेवणं चांगलं नाही. व्हिडिओ काय नंतर होऊ शकतो. बरं मग सेल्फी तरी घेऊया. बनी बाबा तिथे चिडलाय आणि तुला सेल्फीची काय पडलीये. आपल्याला निघायला हवं रे. तुम्ही लवकरात लवकर निघा आता.
जुई आम्ही बाबांशी बोलू का? काय रे फोनवर ते जास्त चिडले होते का? काकू आधी मी घरी जाते आणि बघते ना नेमकी काय परिस्थिती आहे ते, आणि काही असेल तर कळवेनच ना तुम्हाला. हो पण बाबांशी बोलायचं असेल तर नक्की सांग. हो. तसंही 1-2 दिवसात आम्ही तुझ्या घरी येणारच आहोत. घरी? हो. मग बोलणी करायला घरीच यावं लागणार ना. काकू मी येते. बाय आला काका. बाय. ए चला रे. बाय मला बाय काका. काकू बाय. गोडेने मुलगी. आणि जेवण बी मस्त बनवितात. काय मग आला जाऊ ना जुईकडे बोलणी करायला. जशी तुझी इच्छा. अरे अरे दाद्या दाद्या थांबा. का? आता काय झालं? मी चुकून आलापच्या घरची एक गोष्ट सोबत आणली आहे. काय? कुठली? आलापची होणारी #बायको. हे नौटंकी. चल लवकर जाऊया घरी आणि अमावस्या पण संपलीये. काय? अरे म्हणजे वेळ नाहीये रे. आई ओरडेल नाही तर. पण आता काकांचाच फोन आलेला ना. यांच्या फॅमिलीचं काय कळतच नाही मला. कधी काकू मारतात, कधी प्रेमाने खायला घालतात, आणि आता काका बडबडतायत. कसं आहे ना बनी, आम्ही ना सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत. म्हणजे #हटके. ए पण काका का ओरडत होते? आपण शेवटचा व्हिडिओ बनवला असता ना तर केवढा व्हायरल केला असता. व्हायरल तुम्हालाच झाला असता. काय? यार तुम्ही किती वायफळ प्रश्न विचारताय. यो यो आमचे प्रश्न आता झाले वायफळ. आलापची तुला जरा जास्तच कळकळ. बनी जरा गप्प बसशील. आत्ताच बनवलंय करंट सिच्युएशन वर. मस्त आहे मस्त आहे. कंटिन्यू. यो यो आमचे प्रश्न आता झाले वायफळ. आलापची तुला जरा जास्तच कळकळ. पत्रिका जुळल्या आता लग्नाची धावपळ. लवकर बंद करा हे, नाहीतर होईल पळापळ. अरे काकूंनी मारलेलं वळ अजून गेलं नाही. बाबा तू भारी आहेस. अरे बाबा तू मस्त आहेस. बाबा तू ग्रेट आहेस. अगं बाबा तू सुपर डॅड आहेस. अजून एक. आणि सगळ्यात महत्वाचं तू माझा बाबा आहेस. नाही हे सगळं मी आहेच, म्हणजे प्रश्नच नाही. पण किती कौतुक करते सगळं, लाजवतेस तू मला. तर कौतुक करण्यासारखंच काम केलंयस ना बाबा, मग नको का कौतुक करायला? अगं म्हणजे स्वतःच्या मुलीला गरज असताना जर मदत केली तर त्यात काय एवढं मोठं केलं सांग. काय मोठं आहे बाबा. अरे तू ऐनवेळी डोकं चालवलं नसतंस तर काय झालं असतं माझं सांग. काय करू काय करू काय करू काही सुचत नाहीये. येस सुपर डॅड. बाबा बाबा बाबा. हॅलो बाबा. 7:30 वाजून गेले. अमावस्या संपलीये. तू कुठे आहेस आता? मी आलाच्या घरी. जुई पटकन तिथून बाहेर पडचल. बाबा रे निघेन मी, पण बाहेर सगळे किटकोट व्हिडिओ करायचं म्हणून माझी वाट बघतायत. काय व्हिडिओ? कुठल्या मूर्खाची आयडिया रे व्हिडिओ करायची? माझीच. तुझीच आहे? बापरे. थोडक्यात 7:30 वाजून गेले आणि तुझी 7:30 सुरू झाली आहे. बाबा रे उपाय सांग ना, काय करू? हो थांब थांब थांब, मी जरा विचार करतो. बाबा कर ना लवकर विचार. अरे हो थांब बाळा, तू विचार येऊ दे तरी. जुई लवकर ये, सगळे वाट बघतायत. ऐकलंस ना बाबा, बाहेर सगळी माझी वाट बघतायत. सगळ्यांचं मला माहिती नाही, पण आलाप तुझी वाट बघतोय हे कळलं. आता त्यालाच फोन करतो.
म्हणजे म्हणजे काय ते समजावून सांगायला वेळ नाहीये बाळा. तू एक काम कर, तू फोन ठेव, मी बघतो काय करायचं. आणि डोंट वरी. हा हॅलो. बाबा नशीब तू आलापला फोन करून खोटं खोटं ओरडला असते, नाहीतर आलापच्या घरी व्हिडिओ मध्ये माझं खरं रूप बघून ना सगळे आडवे झाले असते. पण सोयल्या, यापुढे अमावस्या कधी लागते कधी संपते हे सगळं लक्षात ठेवायचं. हो, आता माझ्या चांगलंच लक्षात राहील. पण बघ ना बाबा कसं आहे, म्हणजे मला सेल्फीज व्हिडिओज खूप आवडतात, पण देवाने मला त्यापासूनच लांब ठेवलंय. डोंट वरी बाळा, सगळं व्यवस्थित होईल. झालंच पाहिजे बाबा. आज मी जे लाईफ जगले ना ते लाईफ मला रेग्युलर जगायला आवडेल. आज दिवसभर मला कसलीच भीती नव्हती, ना गरम पाण्याची, ना मिठाची, ना कसल्या ट्यूनची. जुई, हे असंच लाईफ तू आयुष्यभर जगशील. त्या मंत्रामुळे ना बाबा. करेक्ट. बाबा प्लीज तो मंत्र लवकरात लवकर शोधूया ना, जेणेकरून आलाप सोबतचं माझं लाईफ मला रेग्युलर जगता आलं पाहिजे. त्या प्रयत्नात आहेच मी. जरा लवकर कर ना, हवं तर माझी मदत घे. कारण आलापची आई माझ्या आणि आलापच्या बाबतीत बोलणी करण्यासाठी आल्यावर तुझ्याकडे वेळ नसेल ना. म्हणजे काकू जे आलापला नेहमी सांगायच्या ना, ते आज माझ्याशी. तुझ्याशी काय? बाबा काय काय तुझ्याशी सांग ना. सांगते. सांग ग, लवकर सांग ना. त्या आपल्या घरी हा, बोलणी करायला येणार आहेत. त्या आपल्या घरी हो बाबा. बोलणी करायला येणार आहे? हो आलापची आई? हो बाबा. येस येस. बाबा तू काय करतोय? मला आनंद झालाय, मला सुचत नाही. तू ये. हॅलो हॅलो. हा हा बोल रे, येत आहे ऐकू. बोल बोल. हो हा गंधार हा 2 मिनिटं दे. हा बोल रे. गंधार तो ब्लूटूथ बाजूला ठेव, मला बोलायचं तुझ्याशी. अगं 2 मिनिटं थांब ना जरा. हॅलो हा बोल. स्वराच्या बाबतीत महत्वाचा प्रश्न. तुझ्याशी नंतर बोलतो. गंधार ह्याला सांगतो. हॅलो हा तुझ्याशी नंतर बोलतो रे. बोल काय झालं? गेले 2 दिवस स्वराचा आयडी नाही सापडत आहे. शाळेतून ऑलरेडी लेटर आलं. अगं, कपाटात वगैरे असेल कुठेतरी. सगळं शोधून झालंय आणि आता जर आयडी नाही मिळालं ना तर तिला शाळेत नाही घेणार. तू टेन्शन नको घेऊस. माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, तो सगळं काही डुप्लिकेट बनवून देतो. म्हणजे डुप्लिकेट आयडी घेऊन तिला शाळेत पाठवायचं? मग अगं अगं अशा प्रकारे तो बनवतो ना, तुला डुप्लिकेट वाटणारच नाही, ओरिजिनलच वाटेल. अरे पण मी सगळं मॅनेज करतो ना, तू कशाला टेन्शन घेते? नक्की नक्की. बर बर बर, काही हरकत नाही. हो नाही, तुम्ही म्हणाल तसं मी त्यांच्याशी बोलते आणि मग तुम्हाला कळवते. हा मग ठेवू फोन. कोणाचा फोन होता का? गुरुजींचा. त्यांना आलाप आणि जुई बद्दल सांगितलं. मग काय म्हणाले गुरुजी? ते म्हणाले की एकदा पत्रिका बघून घेऊया, म्हणजे मग तुम्ही बोलणी करायला मोकळे. मग जुईची पत्रिका मागून घेऊया. अरे काय बोलतोयस गंधार? काय चुकीचं बोलतोय तो? एकदा पत्रिका मागवली की गुरुजींना बोलवून दाखवून घेऊया. जरा स्पष्टच बोलते, म्हणजे डायरेक्ट पत्रिका वगैरे मागवणं जरा अतिच होईल. म्हणजे अति काय त्यात? ते दोघे एकमेकांना पसंत करतात. हो आई, पण हे आपल्याला माहितीये. म्हणजे जुईच्या घरी त्यांच्या नात्याबद्दल काय विचार केला जातो हे कुठे माहिती आपल्याला? अगं पण जुई आपल्या घरी येते की नाही याचा अर्थ तिच्या घरच्यांचा या नात्याला काही विरोध असेल असं मला तरी वाटत नाही. हेच बोलते मी की आपण आपले अंदाज बांधण्यापेक्षा ना तिच्या घरच्यांशी बोललं पाहिजे. म्हणजे डायरेक्ट अशी पत्रिका मागण्यापेक्षा त्या दोघांबद्दल ते काय विचार करतात ते विचारायला पाहिजे. अगं पण मी ए गंधार, बरोबर बोलते हा प्राजक्ता. या दोघांच्या नात्याबद्दल तिच्या घरच्यांना काय वाटतं हे आपण जाणून घ्यायला हवं. काय बरोबर काय चूक हे मला नाही माहित, पण आपली मतं आपण दुसऱ्यांना सांगण्याआधी दुसऱ्याचं काय मत आहे हे सुद्धा आपण एकदा ऐकून घेतलं पाहिजे ना.
आलापचा व्हिडिओ कॉल. पुन्हा व्हिडिओ कॉल. कट केला. आलाप, तुझ्या मनात कितीही असले ना तरी मी हा कॉल नाही रिसीव करू शकत, कारण अमावस्या संपली आहे आणि माझं खरं रूप या कॅमेरामध्ये दिसेल. सेंट. कॉल रिसीव करणं, मला तुला बघायचंय.